नमस्कार. आज एकदा मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज मी मुख्यमंत्री लेक लाडकी या योजनेबद्दल आज तुमच्यासोबत या ठिकाणी बोलणार आहे, की मुलींना 1,01,000 रुपये मिळणार आहे. तर त्या योजनेची काय रूपरेषा आहे आणि योजना कशा पद्धतीने या ठिकाणी राबविली आहे आणि योजनेपासून काय काय आपल्याला फायदा या ठिकाणी मिळणार आहे, तर याची संपूर्ण माहिती याच एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. की आपण फॉर्म देखील कुठे सबमिट करायचा, तर चला पाहूया. तर सर्वात आधी या ठिकाणी मी तुम्हाला मुख्यमंत्री लेक लाडकी योजना काय आहे, हे तुम्हाला आता नावावरून समजले असेल, की हे एक मुलींसाठी आणलेली एक योजना आहे. ज्यामध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर तर तिच्या वयाच्या 18व्या वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्हाला एक मानधन या ठिकाणी किंवा पैसे या ठिकाणी मिळणार आहे. तर 1 एप्रिल 2023च्या नंतर जन्मलेल्या मुलींसाठी वयाच्या 18व्या वर्षापर्यंत या ठिकाणी काही शासनाने एक निधी उपलब्ध करून दिला आहे आणि तो निधी त्या लेक लाडकी योजनेमध्ये वितरित केला जात आहे. तर अशी ही एक योजना आहे. हे मी या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगितले. तर वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तर मुलीच्या जन्मापासून या ठिकाणी एक निधी उपलब्ध करून दिला आहे या योजनेच्या मार्फत. तर आत्ता या योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी पात्रता काय असावी, तर मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023च्या नंतर जन्मलेली मुलगी असावी. तसेच आपल्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणे या ठिकाणी अनिवार्य आहे. तर लाभार्थ्याला या ठिकाणी लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे, हे तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यात सांगतो. तर मुलीच्या जन्मानंतर या ठिकाणी 5,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये मुलगी गेली की तुम्हाला या ठिकाणी 6,000 रुपये मिळतील आणि 6व्या वर्गामध्ये या ठिकाणी मुलीला 7,000 रुपये दिले जाणार आहे. तसेच मुलगी ही 11व्या वर्गात गेली की तिला या ठिकाणी 8,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे. तसेच लाभार्थ्या मुलीचे वय हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये असे एकूण 1,01,000 रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे मुख्यमंत्री लेक लाडकी या योजनेमध्ये. तर आता आपण या ठिकाणी मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेकरिता लागणारे जे कागदपत्र आहे त्याची आपण माहिती पाहूया. तर आत्ता आपल्या स्क्रीनवर लेक लाडकी योजनेकरिता आवश्यक सर्व कागदपत्राची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. तर सर्वात आधी पहिला डॉक्युमेंट हा लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. तसेच कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे मुलीचे जे वडील असतील त्यांचे या ठिकाणी वार्षिक उत्पन्न हे 1,00,000पेक्षा जास्त नसावे असा तहसीलदाराचा किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला या ठिकाणी अवश्य राहणार आहे. तसेच लाभार्थ्या मुलीचे आधार कार्ड प्रथम लाभाच्या वेळी या ठिकाणी लागणार आहे. तसेच पालकाचे देखील आधार कार्ड या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तसेच बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत या ठिकाणी आपल्याला जोडावी लागणार आहे आणि राशन कार्ड जर आपल्याकडे पिवळे किंवा केशरी असेल तर त्याची साक्षांकित प्रत म्हणजे त्यावर सही केलेली प्रत या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. तर अशा पद्धतीने लेक लाडकी योजनेचा आपण या ठिकाणी लाभ घेऊ शकतो. तर लेक लाडकी योजनेकरिता लागणारे सर्व आवश्यक जर डॉक्युमेंट आपल्याकडे असेल तर आपण या योजनेकरिता या ठिकाणी पात्र असणार आहे. तर आत्ता योजनेचा लाभ घेण्याकरिता आपल्याला ऑफलाईन फॉर्म हा अंगणवाडी सेविकेकडे भरून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण ऑफलाईन फॉर्म भरून दिल्यानंतर या योजनेचा लाभ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. जर आपल्याला
माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण आम्ही या चॅनलवर असे माहितीपूर्ण व्हिडिओ हे डेली अपलोड करत असतो. तर प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचे आहे. धन्यवाद.